वरवड बकाल येथील नवयोग गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव काळामध्ये भव्य असं रक्तदान शिबिर आणि हृदयरोग शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज वरवड बकाल गावात या मंडळाच्या वतीने हे शिबिर संपन्न होत आहे। वरवड बकाल आणि पंचक्रोशीतील अनेक गरजूंनी या शिबिराचा लाभ घेतला आहे। अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि पुरेसा औषध साठा हा सुद्धा आजच्या दिवशी इथे ठेवण्यात आलेला आहे। अनेकांनी याचा लाभ घेत असतानाच रक्तदान शिबिरसुद्धा आजच्या दिवशी या ठिकाणी आयोजित केलं आहे। या रक्तदान शिबिरामध्ये गाव आणि पंचक्रोशीतील शेकडो तरुणांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तदान या ठिकाणी होत असताना दिसत आहे। मंडळ सातत्याने असे समाजोपयोगी उपक्रम राबवून या परिसरात एक आपलं वेगळं स्थान ठेवून आहे। आज या ठिकाणी हे रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात होत आहे। नवयोग गणेश मंडळाचं आज मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर सुरू आहे। या ठिकाणी आतापर्यंत अनेकांनी तरुणांनी रक्तदान केलेलं आहे। तसंच बाजूला रक्तदान शिबिरासोबतच आरोग्य तपासणी सुद्धा सुरू आहे। हे वर्ष माझ्या अंदाजाप्रमाणे 24वावं वर्ष आहे। तब्बल 24 वर्षामधून या मंडळाने एक परंपरा कायम ठेवली। गावातील गणेशोत्सव काळामध्ये विविध उपक्रम, वृक्षारोपण, सामाजिक उपक्रम आणि विविध स्वरूपाचे असे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या मंडळाने आयोजित केले आहेत। या वर्षात आपलं नियोजन कसं असेल? या वर्षी आमच्या मंडळाला 24 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यानिमित्त दरवर्षी जसे 15 वर्षापासून सतत आमच्या नवयोग गणेश मंडळातर्फे असं भव्य असं रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करतो। पण या वर्षी आम्ही भव्य असं आरोग्य रोग निदान शिबिर रक्तदान शिबिरच्या सोबतच आयोजित केलेलं आहे। म्हणजे इथे सध्या आपल्याकडे रक्तदान शिबिर चालू आहे आणि बाजूच्याच बिल्डिंग मध्ये भव्य असं आरोग्य शिबिर चालू आहे। आतापर्यंत जवळजवळ 15 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि जवळजवळ 20 रक्तदाते आता सध्या लाईन मध्ये आहेत। आणि बाजूलाच जे आरोग्य शिबिर चालू आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत 22-23 जे हे आजारी लोक आहेत त्यांचं तपासणी झालेलं आहे। त्याचं ECG वगैरे चालू आहे आणि हृदय संबंधित सगळ्या ज्या बिमाऱ्या आहेत त्याच्या तपासण्या होत आहेत। आणि जवळजवळ 50 जणांची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे। संध्याकाळपर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत ते शिबिर चालू राहणार आहे आणि रक्तदान शिबिर आणि भव्य आरोग्य रोगदान शिबिर असं आम्ही आयोजन केलेलं आहे। आणि 10 दिवसामध्ये जे मंडळाचे जे कार्यक्रम आहेत आम्ही दरवर्षीप्रमाणे वृक्षरोपण लागवड जे असते आमच्याकडे असते। यावर्षी आम्ही वृक्ष रोपण लागवड केलेली आहे। बरं। तसेच 10 दिवस विविध अशा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। त्यानिमित्त हे आज रक्तदान शिबिर चालू आहे। एकंदरीत या मंडळाने सातत्याने आपली परंपरा कायम ठेवत असताना वरवड बकाल आणि पंचक्रोशीतील तमाम सर्व नागरिक गणेश भक्त या शिबिराचा उत्स्फूर्त असा लाभ दरवर्षी घेत असतात। यावेळी सुद्धा मंडळाने अशा पद्धतीचं सुंदरसं आयोजन केलं असल्यामुळे एकंदरीत या गणेश मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। काही वर्षापूर्वी आपल्या गणेश मंडळाला काही बहुमान सुद्धा शासनाला मिळाला आहे म्हणतात। हो, तो आम्हाला कलेक्टर यांच्या हस्ते उत्कृष्ट असं जे आपण काम करत आहे, नियोजन करत आहे तसं आणि त्याच्याबद्दल आम्हाला गौरव आलं होतं बुलढाणा येथे आणि पारितोषिक मिळालेलं आहे। तसेच आम्ही यावर्षी निर्धार केलेला आहे की सगळं सांप्रदायिक पद्धतीने हे करायचं आहे, उत्सव साजरा करायचा। म्हणजे डीजे जो आहे डीजे यावर्षी आम्ही वापरणार नाही। सांप्रदायिक पद्धतीने आमची जे आम्ही गणपतीचं आगमन जे आहे ते सांप्रदायिक भजन सांप्रदायिक मंडळ जे आहे रूपलाल महाराज नागेश्वर महाराज या मंडळातर्फे त्यांच्याकडून आम्ही सांप्रदायिक पद्धतीने गणपतीचं आगमन केलं। तसेच विसर्जन सोहळा जो आहे 6 तारखेला तो दानापूरचं जे उज्जैनचं ढोल पथक आहे त्या माध्यमातून होणार आहे। भव्य असा विसर्जन कार्यक्रम आहे। सगळं सांप्रदायिक पद्धतीनंच यावर्षी आमचं सगळं नियोजन। एकंदरीत शासनाने आणि पोलीस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन जे काही निर्देश किंवा
अटी नियम घालून दिले आहेत. त्या अटी आणि निर्देशांक नियमाचं पालन करत हे मंडळ यावर्षी सुद्धा अत्यंत सांप्रदायिक पद्धतीने आणि साधेपणानं सांस्कृतिक उपक्रम आपला साजरा करतील असंच यांच्या सांगणं दिसते. कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद जातात साक्षीदार वरुड बकाल. गणपती बाप्पा